उज्ज्वल निकम यांची नेमणूक करत टाकेत बलात्कार घटनेची सखोल चौकशी करत केस जलद गतीने चालवण्यात यावी. इगतपुरी शिष्टमंडळाचे शिक्षण मंत्र्यांना निवेदन. 2 महिने होऊनही पीडितेच्या खात्यावर संस्थेकडून अद्यापही 15 लाख रुपये वर्ग नाही. इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज टाकेत बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील इयत्ता 6वी शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर 7 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी सहशिक्षक गोरख जोशी याच्या मदतीने बलात्कार केला. त्या दाखल गुन्ह्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व या घटनेत संबंधित शाळेतील दोषी, सहशिक्षक व आरोपींना कायम पाठिंबा आशीर्वाद देणारे टाकेत गावातील राजकीय गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचं निवेदन इगतपुरी तालुक्यातील शिष्टमंडळाच्या वतीनं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना नुकतेच विधानभवन मुंबई बंगल्यावर देण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज टाकेत या शाळेतील तुकाराम साबळे नामक मुख्याध्यापकाने सहशिक्षक गोरख जोशी याच्या मदतीने 7 फेब्रुवारी 2025 रोजी इयत्ता 6वी शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या अमानवीय घटनेने संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली. शिक्षण क्षेत्राची लखतरे तोडणाऱ्या अशोभनीय, निंदनीय सदर घटनेसंदर्भात स्थानिक घोटी पोलिसांकडून पोक्सो अंतर्गत गुन्ह्याची नोंद करत संबंधित आरोपींना अटक करण्यात आली असून या घटनेतील आरोपी मुख्याध्यापक तुकाराम साबळे हा स्थानिक ठिकाणचा असल्याने हा तुकाराम नसून तो आसाराम आहे. या शाळेत या घटने अगोदर अशा अनेक घटना घडल्या असून सदर घटना स्थानिक सरपंच, उपसरपंच व गावगुंडांच्या मदतीने दाबून टाकण्यात आल्या असल्याने व ही घटना देखील दाबून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात आला असल्याचा स्थानिक पालक वर्गात सुरू आहे. परंतु या घटनेला तुषार घोरपडे, भावेश घोरपडे, पत्रकार राम शिंदे, राजेंद्र घोरपडे, भूमिपुत्र विनोद नाठे यांनी वाचा फोडली. त्यामुळे ही घटना उघडकीस आली. तरी या घटनेतील आरोपींची रिमांड घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. सदर घटनेतील आरोपींचे मोबाईलचे कॉल लॉंग तपासून गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षापासून सदर आरोपींच्या कायम संपर्कात असणाऱ्या शाळेतील संबंधित स्थानिक दोषी, सहशिक्षक व गावातील राजकीय गावगुंडांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. सदरच्या गुन्ह्याचे कामकाज जलद गतीने न्यायालयात चालवण्यात येऊन हे कामकाज चालवण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून, विशेष सिनियर सरकारी वकील म्हणून श्री उज्ज्वलजी निकम यांची नेमणूक करण्यात यावी. सदर शाळेतील पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार असून सदर पोषण आहार हा टाकेत येथील उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्या पत्नी संगीता रामचंद्र परदेशी यांच्याकडे चालवायला असून या घटनेतील आरोपी मुख्याध्यापक स्थानिक असल्याने याचा उपसरपंच रामचंद्र परदेशी यांना पोषण आहार घोटाळा करण्यासाठी कायम पाठिंबा असायचा व या मुख्याध्यापकाच्या अशा वाईट कृत्याला उपसरपंच रामचंद्र परदेशी यांच्यासह स्थानिक गावगुंडांचा कायम आशीर्वाद असायचा. दरम्यान ही घटना व्हायच्या अगोदरपर्यंत उपसरपंच रामचंद्र परदेशी व टाकेत येथील सरपंचांचे पतिराज रतन बांबळे हे दोघेजण कायम शाळेत प्रत्येक कार्यक्रमाला या नराधम मुख्याध्यापकांच्या सोबत असायचे. परंतु ज्या दिवशी ही घटना घडली व ती उघडकीस आली त्या दिवसापासून ते आजपर्यंत उपसरपंच रामचंद्र परदेशी गायब झाले व शाळेतील आंदोलन, पालक मेळाव्यात व इगतपुरी येथील मोर्चात व इतरत्र गाव बैठका मीटिंगमध्ये कुठेच दिसले नाहीत. यामुळे त्यांच्या संदर्भात आणखीन संशय निर्माण झाला आहे. यासोबतच या घटनेनंतर शाळेतील संशयित काही सहशिक्षक देखील घटना घडल्यानंतर गायब झाले होते. यामुळे या घटनेत आणखीन संशय निर्माण झाला असून या घटनेची आपण सखोल स्थानिक चौकशी करावी. आरोपी नराधम तुकाराम साबळे याच्या अशा अनेक वाईट घटना या अगोदर गावातील उपसरपंच रामचंद्र परदेशी व रतन बांबळे यांच्यासह शाळेतील काही संशयित स्थानिक शिक्षक व गावगुंडांनी दाबले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तरी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व पीडित मुलीला योग्य न्याय द्यावा. यासोबतच या घटनेनंतर या शाळेत घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात पालक जनतेसमोर संस्थेने 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिलं होतं. परंतु आज या घटनेला जवळपास 2 महिने होऊन देखील अद्यापर्यंत सदर मुलीला पाचेगाव संस्थेकडून आर्थिक मदत झाली नसल्याने आपण या घटनेला योग्य तो न्याय द्यावा व दोषींवर तात्काळ कारवाई करावी. हा खटला जलद गतीने चालवण्यात यावा व या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील
उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी व स्थानिक गावगुंडांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी इगतपुरी तालुक्याच्या वतीनं शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे। यावेळी विजय आप्पा करंजकर, भूमिपुत्र विनोद नाठे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे, शिवसेना तालुकाध्यक्ष दत्तू गुंजाळ, पाचेगाव संस्थेच्या संचालिका अलका पाटील, ज्येष्ठ नागरिक आबाजी बारे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ नागरिक या शिष्टमंडळात उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।